नमस्कार, स्वागत आहे. कधी-कधी असं वाटतं ना, की निसर्गात चक्क जादूच भरलेली आहे. पण खरं तर ते असतं शुद्ध विज्ञान. आज आपण अशाच एका जबरदस्त शक्तीबद्दल बोलणार आहोत. हो, बरोबर, चुंबक. चला तर मग या आकर्षणाच्या जगात एक मस्त सफर करूया. ही गोष्ट आहे खूप खूप जुनी. एका दंतकथेपासून सुरू होतीये. मॅग्नेस नावाचा एक मेंढपाळ होता. कल्पना करा. तो रोज त्याच्या मेंढ्यांना घेऊन फिरायचा. आणि एके दिवशी काय झालं, त्याची लोखंडी काठी आणि बुटांना लावलेले खिळे एका विचित्र खडकाकडे अक्षरशः खेचले गेले. काय असेल हे? याच गूढ घटनेतून जगाला मिळाला पहिला नैसर्गिक चुंबक, ज्याला लोडस्टोन म्हणतात. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सुरुवात करूया एका प्राचीन रहस्यापासून. मग बघूया आकर्षणाचे नियम काय आहेत. त्यानंतर ती अदृश्य शक्ती जी दिशा दाखवते तिच्याबद्दल बोलू. आणि हो, अगदी शेवटी चुंबक कसा बनवायचा आणि त्याची काळजी कशी घ्यायची हे पण समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. ही जी मॅग्नेसची गोष्ट आपण ऐकली ना, त्यातील त्या जादुई खडकाला एक शास्त्रीय नाव आहे. ते म्हणजे मॅग्नेटाईट. तर हे मॅग्नेटाईट म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा निसर्गात सापडणारा एक चुंबकीय दगड आहे. म्हणजे विचार करा, याच दगडांनी आपल्याला या अदृश्य शक्तीशी, या मॅग्नेटिझमची पहिली ओळख करून दिली. ही झाली इतिहासाची गोष्ट. आता वळूया चुंबकाच्या काही महत्वाच्या गुणधर्मांकडे. सर्वात आधी, हे चुंबक नक्की कोणत्या वस्तूंना चिकटतात? हा प्रश्न महत्वाचा आहे, नाही का? म्हणजे चुंबक काय समोर येईल त्या सगळ्याला चिकटतो, की त्याची काही खास निवड असते? चला बघूयाच. बघा, ह्यातून एक गोष्ट अगदी स्वच्छ दिसते. चुंबक फक्त काही ठराविक पदार्थांकडेच ओढला जातो. ह्यांनाच आपण चुंबकीय पदार्थ म्हणतो, जसं की लोखंड, निकेल किंवा कोबाल्ट. पण दुसरीकडे प्लास्टिक किंवा चामड्यासारख्या वस्तूंना तो अजिबातच भाव देत नाही. त्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. ओके, तर आपल्याला कळालं की चुंबक कशाला चिकटतो. पण आता पुढचा प्रश्न, ही जी शक्ती आहे ती चुंबकात सगळीकडे सारखीच असते की काही खास जागा आहेत जिथे ती जास्त असते? चला, एका सोप्या प्रयोगातून हे समजून घेऊया. हे बघा, किती मस्त दिसते. हा जो लोखंडाचा कीस आहे ना, तो सगळ्यात जास्त कुठे चिकटलाय? बरोबर, चुंबकाच्या दोन्ही टोकांना. याचा अर्थ अगदी सरळ आहे. चुंबकाची सगळी ताकद त्याच्या टोकांवर एकवटलेली असते. आणि याच शक्तिशाली टोकांना एक खास नाव आहे, चुंबकीय ध्रुव किंवा मॅग्नेटिक पोल्स. प्रत्येक चुंबकाला दोन ध्रुव असतातच. एक उत्तर ध्रुव आणि दुसरा दक्षिण ध्रुव. ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, तर ध्रुव समजले. आता जरा अजून खोलात जाऊया. चुंबकाच्या काही अजून इंटरेस्टिंग गोष्टींबद्दल बोलू. म्हणजे त्याची दिशा दाखवण्याची कमाल. आणि दोन चुंबक एकत्र आणल्यावर ते एकमेकांशी कसे वागतात हे बघूया. चुंबकाचा एक सुपर पॉवर आहे, तो म्हणजे दिशा दाखवणे. जर एखाद्या चुंबकाला दोरीने बांधून मोकळं लटकवलं ना, तर तो फिरेल आणि शेवटी बरोबर उत्तर दक्षिण दिशेतच थांबेल. कमाल आहे ना? आपलं जे होकायंत्र किंवा कंपास असतं ना, ते याच तत्वावर चालतं. आणि आता येतोय चुंबकांच्या जगातला सगळ्यात महत्वाचा नियम. एकदम सोपा आहे, लक्षात ठेवा. विरुद्ध ध्रुव एकमेकांचे मित्र असतात. ते एकमेकांकडे खेचले जातात, म्हणजे उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुवाकडे. पण समान ध्रुव म्हणजे उत्तर किंवा दक्षिण ते एकमेकांना अजिबात आवडत नाहीत. ते एकमेकांना दूर ढकलतात. विरुद्ध ध्रुव आकर्षित होतात, समान ध्रुव दूर जातात. बस. आणि हाच नियम या खेळण्यातल्या गाड्यांमधून किती छान दिसतोय बघा. जेव्हा विरुद्ध ध्रुव म्हणजे उत्तर आणि दक्षिण समोरासमोर येतात, तेव्हा बघा गाड्या कशा एकमेकांना चिकटायला धावतात. पण जसे आपण समान ध्रुव समोरासमोर आणतो, त्या एकमेकांना दूर ढकलतात. जणू काही भांडणच झाले त्यांच्यात. हाच आहे आकर्षणाचा आणि अपकर्षणाचा खेळ. चला तर मग आता आपल्या शेवटच्या भागाकडे जाऊया, जो खूपच प्रॅक्टिकल आहे. आपण स्वतः चुंबक बनवू शकतो का? आणि आपल्याकडे असलेल्या चुंबकांची शक्ती कायम कशी ठेवायची? तुम्हाला माहितीये, आपण स्वतः सुद्धा एक साधा चुंबक बनवू शकतो. एकदम सोपं आहे. फक्त एक स्टीलची पट्टी घ्यायची आणि त्यावर एका शक्तिशाली चुंबकाने एकाच दिशेने साधारण 30-40 वेळा घासायचं. बस, त्या स्टीलच्या पट्टीमध्ये तात्पुरतं का होईना, पण चुंबकत्व तयार होतं. हे घरी नक्की करून पाहण्यासारखं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, चुंबक बनवणं किंवा घेणं सोपं असलं तरी त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
कारण जर चुंबकाला खूप गरम केलं किंवा जोरात आपटलं किंवा हातोडीने ठोकलं तर बिचाऱ्याची सगळी शक्ती निघून जाते. म्हणून त्यांना नेहमी जपून सुरक्षित ठेवायचं. चला तर मग एकदा पटकन आठवून घेऊया की आज आपण काय काय महत्त्वाचं शिकलो. पहिलं, मॅग्नेटाइट हा एक नैसर्गिक चुंबक आहे. दुसरं, चुंबक फक्त लोखंडासारख्या विशिष्ट पदार्थांनाच आकर्षित करतो. तिसरं, मोकळा सोडलेला चुंबक नेहमी उत्तर-दक्षिण दिशा दाखवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, विरुद्ध ध्रुव एकमेकांकडे येतात आणि समान ध्रुव एकमेकांना दूर ढकलतात. हे आहेत चुंबकाचे बेसिक नियम. आणि आता जाता जाता एक विचार तुमच्यासाठी सोडून जातोय. आपण चुंबकाबद्दल इतकं सगळं शिकलो. आता विचार करा, आपला हा जो ग्रह आहे, आपली पृथ्वी, ती स्वतः एक प्रचंड मोठा चुंबक आहे. असं का असेल? आपण जे काही आज पाहिलं त्याचा आणि आपल्या पृथ्वीच्या या चुंबकीय शक्तीचा काय संबंध असेल? विचार करा, नक्की विचार करा.